हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज माझं सगळं काम आवरलेलं आहे, देवपूजा वगैरे केली, स्वयंपाक धुणं भांडे जेवण पण करून घेतलंय आणि मग ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे। तर आता मी चालली आहे ती हरतालिकेची पूजेची पत्री वगैरे टाकायची होती मला नदीमध्ये, तर मग ती टाकायला चालली आता मी वडनेरला गाडीवर। आणि हे पण ड्युटीवर गेलेले आणि उद्या गौरायांचा कार्यक्रम आहे माझ्या मैत्रिणीकडं, तर तिकडं जायचं आहे। मग ते ब्लाऊज पीस वगैरे घ्यायला पण जायचं आहे मला। माझी एक मैत्रीण आहे इथली, ती येऊ राहिली, मग ती येईपर्यंत मी पटकन वडनेरला जाऊन येते आता। चला तर मग निघते मी आता। तर आली मी आता इथं वडनेरला, चालली टाकायला ते पत्रे वगैरे। आणि ऊन पडलेले आज मस्त। इकडं काय कधी आलेली नाही आहे, मी पहिल्यांदाच आली आहे। आणि आकाश बघा किती निळं निळं दिसतंय, मस्त किती छान वाटतंय। सुमित घरी नाही तर मग सुमित आणून टाकलं असतं त्यांनी हे पत्रेन ते पूजेतलं, माझ्यापर्यंत आलं बी नसतं, मग तो नाही घरी म्हणून मला यावं लागलं। चला गाडी लावलेली इकडं, हे बघा इकडंच गाडी लावली होती रस्त्याकडं आणि मग गेली ती काय काय टाकायला तिकडं। तर चला निघते आता मी घरी। हे बघा ही ती पिंड मांडली होती त्या दिवशी, तर ती वाळू ना उन्हात सुकट टाकली मी, म्हणजे मग भरून ठेवता येईल ती मला, पुढच्या वर्षीला तीच कामात येईल। आणि भरून टाकून नाही देते तीच तशीच ठेवते। बाकी बघा सगळं काम आवरलेलं आहे माझं। ही पिशवी आहे ना चिकट झालेली, ती जरा आता पाण्यात भिजत ठेवते आणि नंतर धुवून काढते। इथं ना पत्रे वगैरे टाकून आल्याच्या नंतर आमच्या पाठीमागच्या गल्लीतच हे नवीन आलेले राहायला, तर यांच्या इथं पहिलंच वर्ष आहे गौरायांचं। तर गौरायांचं आगमन होत होतं, तर मग मी ऐकलं ते आवाज वगैरे त्या गाण्याचा, तर मग मी लगेच गेली। हे बघा समोरच आमचं घर आहे, हे पाठीमागच्या गल्लीमध्ये। तर इतकं छान स्वागत केलं ना त्यांनी गौरायांचं, असे पावलांचे ठसे वगैरे उमटवलेले होते। आणि ह्या दोघी सुनाय वाटतं, म्हणजे आत्ताच आलेले नवीन, मला बी एवढं माहिती नाही आहे, पण मग त्यांना ना मूलबाळ होत नव्हतं, मग त्यांनी मागच्या वर्षी त्यांच्या आईकडं गौराया होत्या ना, तर तेव्हा नवस बोललेल्या होत्या, हो मूलबाळ होऊ दे म्हणून आम्ही तुला आमच्या इथं बसवू असं। तर मग तो नवस म्हणजे लगेच त्यांना दुसऱ्या वर्षीच त्यांना लगेच अनुभव आला, तर त्या दोघींना पण मूलबाळ झालं। मग तेव्हा ना त्या मग ह्या वर्षीपासून त्या गौराया बसवू राहिले। तर छान आगमन झालेलं होतं गौरायांचं, हे बघा। आणि गुजराती वाटतं ते, मारवाडी गुजराती। तर छान मस्त कलश वगैरे ठेवलेला होता दरवाजात। आणि घरात गेल्यानंतर बी गणपती वगैरे इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी, खूप छान सजवलेलं होतं। मग गौराया घरात नेल्यानंतर खाली ठेवल्या, त्यांच्यावरून भाकर तुकडा वाळून आणि बाहेर टाकला, आणि नंतर गौरायांच्या मूर्ती खाली ठेवल्या, त्यांना हळदी कुंकू लावलं। आणि हे बघा ही सगळं डेकोरेशन अगोदर करून ठेवलेलं होतं त्यांनी, खूप छान सजवलेलं होतं। आणि पितळेची वगैरे भांडी भरपूर मोठ्या मोठ्या समया, बैलगाडी, संसार, दिवे, ताट, हे सगळं। हे बघा हे मोठं घंगाळ आहे ना, हे एकदम मोठं घंगाळ आहे, हे पण पितळाचं आहे, तर ते पण छान सजवलेलं होतं। आणि डेकोरेशन तर बघा तुम्ही किती छान केलेलं होतं, एकदम इतकं प्रसन्न वाटायचं तिथं गेल्यानंतर, खूपच प्रसन्न वाटायचं इतकं, म्हणजे गणपतीचे 10 दिवस बी खूप प्रसन्न वाटतं। आणि त्यांनी सजावट पण खूप छान केलेली होती, तर मस्त वाटायचं एकदम। मग नंतरून त्यांनी मुखोटे वगैरे बसवून दिले, वेण्या लावल्या, आरती केली, आणि खूपच प्रसन्न वाटायचं। आणि सजावट पण खूप छान केलेली होती। ते बघा सगळं संसार जसं काही ठेवलेला होता, फळं फराळं सगळं काही ठेवलेलं होतं, खूप छान वाटायचं।
आणि गौरायांच्या पुढे ना तिथे समोर त्यांची बाळं पण ठेवलेली, तर इतकं बघायला इतकं सुंदर वाटायचं ना. हे बघा, या ताईन मी आलेली आहे ब्लाऊज पीस घ्यायला. उद्या जायचंय माझ्या मैत्रिणीकडं सिन्नरला. तर मी आज गणपती बाप्पांसाठी ओरिओ बिस्किटचे मोदक बनवून राहिले. तर त्याच्यासाठी मी काय काय साहित्य आणलेले ते दाखवते तुम्हाला. तरी हे बघा, हे ओरिओचे बिस्किटचे पुढे आणलेले 2. तर ही आतली क्रीम काढून घेते. आणि हा साचा आहे ना माझ्याकडं होता एक छोटा, पण तो काही मला एवढा खास वाटत नाही, म्हणून मग हा किती 40 रुपयाचा साचा आणलेला आहे. आणि उद्या ना माव्याचे बनवायचे मला. उद्या किंवा म्हणजे उद्या नाही, परवा बनवलं. उद्या काय मी घरी नाही, गावाला जाणार आहे. मग ते माव्याचे वगैरे बनवायचे, तर त्याच्यासाठी पण हे साहित्य आणलेलं आहे मी. तर चला आता बनवते मी ओरिओ बिस्किटचे मोदक. हे बघा, हे बिस्किटमधले ही क्रीम काढून घ्यायचे साईडला. साईडला काढून घेतली सगळ्यांची. आणि हे बिस्किट आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे, पेस्ट करून घ्यायची. अशी बारीक केलेली आहे. ही अशी आता काढून घ्यायची याच्यामध्ये. हे बघा, याच्यामध्ये ना ही पावडर घेतली ना, तर याच्यामध्ये असं थोडंसं अर्धासा चमचा तूप घ्यायचं. आता हा चमचा आहे ना त्या बर्नीमध्ये जात नाही त्याचं तोंड, म्हणून मी असं पाठीमागच्या दांड्याने घेतलेलं आहे ते. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं.
हे तूप आहे ना मिक्स केलं. आता यात दूध घेतलेलं आहे मी जरा. हे दूध जेवढं जसं जसं लागतं ना तसं तसं टाकायचं थोडं थोडं आणि गोळा बनवायचा. हे बघा याचे बिस्किटचे ते पेस्टचे दुधात आणि तुपामध्ये मळून घेतलेले आहे आणि असे गोळे करून घेतलेले आहे मी 11 गोळे. आणि ते क्रीमचे त्याच्यात पण थोडासा खोबऱ्याचा किस टाकून आणि ते पण असं मळून घेतलेले, त्याचे पण 11 गोळे केलेले आहे. आणि हे बघा मोदकाच्या साच्यामध्ये हे असं हे गोळे आहे ना असं टाकून घेते आणि मध्ये हा टाकते. मध्ये तो टाकायचा आणि मग असं चांगलं दाबून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे कडेने असं निघतं ना तर हे पण असं काढून घ्यायचं. आणि हे बघा हे बघा अशा पद्धतीने बनतोय मोदक. किती छान वाटतोय ना. आणि एकदम सोपं आहे बनवायला पण आहे ना, एकदम सोपं आहे. हे बघा अशा पद्धतीने बनवलेलं. तर चला मी आता मोदक बनवून घेते बिस्किटचे आणि मग बोलते तुमच्याशी. चला तर आज बनवले मी चॉकलेटचे ओरिओ चॉकलेटचे मोदक. कशी वाटली रेसिपी? आता किती 5 वाजले. तर गॅसची आहे ना एक साईडची शेगडी ना भिजते जरा, तर मग चाललो आहे ती सर्व्हिसिंग करायला. तिथे घेऊन चाललो आहे आता मी. पावसाचं पण वातावरण झालेलं आहे जरा, पण मग तोपर्यंत येतो जाऊन पटकन. आणि सुमित पण येऊ राहिला आहे, भाजीपाला आणायला जायचं आहे तसंच आम्हाला. चला तर मग. मेथी कितीला आहे म्हटलं? मेथी 50ला. येऊ का? एवढी 50 चांगली आहे पण लय महाग आहे. 40ला देतात 40-40ला नाही. आणि शेपू कितीला आहे? शेपू 35. लसूण लागेल त्याला भरपूर. द्या पावशेर द्या आम्हाला. मी तुम्हाला कुठे? हां अश्विनीच्या इथं पाहिलेली. हा ना बिल्डिंगमध्ये गजराज बरोबर ती आहे ना. त्याच्यात टाका बरोबर. परत घ्यायला तर शेगडी रिपेअर करायला गेलो होतो, पण मग ते दुकान बंद होतं, त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या. मग ती शेगडी घरी आणून ठेवली आणि परत भाजीपाला घ्यायला गेलो. भाजीपाला काहीच राहिलेलं नव्हता, सगळं संपलेला होता. बटाटे, फ्लावर, कोबी, टमाटे, गिलके, भेंडी, मिरच्या आणि लसूण पण राहिलेलं नव्हतं. आज पहिल्यांदा लसूण विकत घेतलाय, नाही तर कायम घरचाच लसूण राहतो. सासरून आणतो नाही तर मग माहेरून आणते. आणि मक्याचं कणीस 10 रुपयाला एकच मक्याचं कणीस. आणि ह्याच्यात आहे ना खवा आणलेला आहे, तर याचे खव्याचे मोदक पण बनवायचे मला. आता आज तर चॉकलेटचे केले, मग बघल उद्या नाही जमणार, उद्या किंवा मग परवाकडं याचे पण बनवत. आणि व्हेज पुलाव बनवायचा आहे, त्याच्यासाठी पनीर आणलेले आहे. आणि मला रक्त कमी आहे त्यामुळं मग ती खजूर आणली आहे आणि दालचिनी आणली आहे. मी आलेला आहे लालबागच्या गणपतीचं दर्शन घेऊन मुंबईहून. अजून कुठला बघितला?
हा का, जाम झालेलं दिसतंय. थकली होती का? हा का. आणि तुझी बॅग कुठे आहे मग? का त्या एकाच बॅग ते त्याच्याच बॅगमध्ये आहे का आता? ते कधी आणणार? दर्शन वगैरे कसं काय झालं? किती वेळ लागला दर्शनाला? मध्ये मध्ये बसायला जागा होती का? हा जेवणाला वगैरे मध्ये होती सोय. हा का. जंक फूड वगैरे भेटायची. तुमचं कितीला दर्शन झालं मग? आणि कितीला लाईनीला लागले होते? 6 वाजता लाईनीला लागले संध्याकाळी. काल संध्याकाळी का? सकाळी 5:30 वाजता. काल संध्याकाळी 6:30 किती? 6 वाजता. 6 वाजता दर्शनाच्या रांगेत उभी राहिली. आणि आज पहाटे झालं का दर्शन? 5:30. हा का. अरे बापरे, बराच वेळ लागला मग. 12 तास लागले है. चांगलं झालं ना पण दर्शन? हा का. बरं झालं. चला, तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे मी. वाटाणा, बटाटा, घेवडा, फ्लावर, गाजर आणि पनीर घेतलेले तळून. आणि इथंही कोथिंबीर आहे आणि कांदा. आणि मसाल्यांमध्ये वेलदोडा, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता आणि दही घेतलेलं आहे 1 वाटी. तूप घेतलेलं आहे, गावठी तूप. आणि काळा मसाला घेतलेला आहे आणि किचन किंग मसाला. हे बघा, आलं लसूण पेस्ट घेतली. मीठ लागेल आपल्याला. आणि शाही बिर्याणी मसाला तो पण लागेल. एवढं साहित्य काढून ठेवलेलं आहे मी आता वरती. आणि तांदूळ 15 मिनटं आपले बासमती तांदूळ घ्यायचे आणि ते 15 मिनटं भिजत घालायचे. आणि जेवढे तांदूळ राहतील ना तेवढंच पाणी घ्यायचं. तर मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे, तर 3 वाट्याच पाणी घेतलेले आहे. इथं तेल टाकले 2 उघड्या आणि 2 चमचे गावठी तूप टाकलेले याच्यात. आता याच्यात दालचिनी टाकली आहे, वेलदोडे टाकले आहे, लवंगा आणि मिरे टाकले आणि जिरे, मोहरी, हिंग टाकलाय. त्याची फोडणी दिली आहे. आणि आता तेजपत्ता टाकू राहिले. तेजपत्ता टाकला याच्यामध्ये. आता कांदा टाकू राहिले याच्यामध्ये. थोडासा लाल होऊन द्यायचा. ब्राऊन कलर झाला का मग भाज्या टाकायच्या एवढ्या. तर थोडीशी आलं लसूण पेस्ट पण टाकायची. कांदा थोडासा परतला का आता हे सगळ्या भाज्या टाकू राहिली. घ्यायचे आता. इथं मसाले घेतलेले. बिर्याणी मसाला आहे हा तरीवाला आहे. हळद, कांदा लसूण मसाला, काळा मसाला आणि हा घरचा लाल तिखट. घरचा लाल मसाला आहे हा. आता हे मसाले सगळे टाकून देऊ राहिले मी भाज्या परतल्यावर. मसाले परतले का थोडेसे मग हे दही टाकायचं त्याच्यामध्ये. 1 वाटी दही आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तांदूळ टाकू राहिले. सगळे मटेरियल मिक्स करून घेतलंय, परतवून घेतलं, चांगलं तेल सुटलंय त्याला. आता तांदूळ टाकले. तांदूळ पण 15 मिनटं भिजवून घेतलेले होते. आणि आता पाणी गरम केलेलं होतं ना, तर ते पाणी टाकते याच्यामध्ये. आता वरतून मीठ टाकू राहिले. आता सगळ्यात शेवटी टमाटर टाकते.
शेवटी पनीर टाकायचं, पनीर आणि मग कोथिंबीर टाकते बरोबर. कोथिंबीर टाकते. याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे गणपती बाप्पांची आरती करायची होती, तर मोदक आणलेली वरती. मग मोदकांचा नैवेद्य वगैरे दाखवलं आणि माझी मैत्रीण पण आलेली होती माझ्याकडं. तर मग म्हटलं चला तुम्हीच घ्या आज आरती. तर मग आज आरती मी त्यांना दिलेली होती. त्याच आरती ओवाळत होत्या इथं. मध्ये क्रीम टाकलेली होती ना स्टफिंगला, तर छान झाली मोदक बघा. हे सोपे एकदम, करून बघा तुम्ही पण एकदा. तर झालेला आहे कुकर आपला, वाफ पण निघालेली आहे. आणि मस्त पुलाव झालेला आहे. हे बघा मस्त झालेला आहे पुलाव आपला. तर व्हेज पुलाव बनवला होता आज. तर देवाला पण नैवेद्य दाखवून देते. झालेली व्हेज बिर्याणी बनवून, आणि पनीर पुलाव पण म्हणता याला. तर मग बनवून झालेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने केलेलं आहे. चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.